خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شدك حيل خليك شديد عطي رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي نعرفه صيده سوي لي وقفة دارة هيبة عيل سوي رقصة بياض يبلي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة المطرب ولا سرقة دماء يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة المارشميل وربعناها فوق كله كامل كلو رفيج طايح كتفه كان يهزها زي من زمان والليل مش في عبوري يا ولد لان احنا شايلين هالليله يبا شيل اقول عطني رقصة طقلي صناعي اقول عطني رقصة كلمة تاي اقول سوي رقصة هلو جدباي زيد لي شكر وايد وانا اشرب لي جاي يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شدك حيل خليك شديد عطي رقصة الفريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي نعرفه صيده سوي لي وقفة دارة هيبة عيل سوي رقصة بياض يبلي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي لي رقصة تانية رقصة المطرب ولا سرقة دماء يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या छोट्या चिमुकल्यांसाठी. आपण आताच पाहिलं एक सुवर्णयुग मुघल साम्राज्यातील असा काळ जिथे तलवारीपेक्षा विचार मोठे होते आणि सत्तेपेक्षा सहिष्णुता श्रेष्ठ मानली. सम्राट अकबर फक्त पराक्रमी राजा नव्हता तर विविध धर्म भाषा आणि संस्कृतींना एकत्र बांधणारा दूरदृष्टीचा सम्राट. आजच्या या नृत्यातून आपण पाहिलं अकबराचा न्याय, त्याची उदारता आणि सुलेखुल म्हणजेच सर्वांप्रती सलोखा आणि मानवतेचा संदेश. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम. मंडळी हो, आज आपण त्या संतांच्या विश्वात पाऊल ठेवणार आहोत ज्यांनी ज्ञानाचा असा अमृत प्रवाह वाहिला की आजही आपलं मन, विचार आणि चाल यांना दिशा येते. हो, आणि मी तर सांगते आपल्या संतांचं ज्ञान म्हणजे मोबाईलचं चार्जिंग नाही की 2 तास टिकेल आणि संपेल. हे तर आयुष्यभराचं फुल चार्ज आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी विश्वात्मकता, ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव सारखं अद्वैत ज्ञान जगाला दिलं. हो, आणि मला त्यांची एक गोष्ट भारी वाटते. एवढं ज्ञान असूनही माऊली म्हणतात माझं काही नाही, सर्व विठ्ठलाचं. आपण असलो असतो तर काय, गेल्या वर्षी मी पहिला आलो होतो. आणि तुकाराम महाराज ज्यांच्या अभंगांनी तर सामान्य माणसाच्या मनातच दिवा लावला. हो, आणि त्यांचं एक वाक्य आजही आपल्याला भेटतं, जे खावे त्यांचे द्यावे. मी घरी हे बोलली तर आई म्हणाली छान, मग जे रात्री पिझ्झा खाशील त्यातलं अर्ध माझं. पण मांडायचं तात्पर्य एकच, संतांनी जगाला प्रेम दिलं, शांती दिली आणि ज्ञानाचं दीपस्तंभ उभं केलं. हो, आजच्या पिढीला पण हेच सांगायचंय. ज्ञान असलं की मार्ग दिसतो, आणि संतांचं ज्ञान ते तर गुगल मॅप पेक्षा भारी. ना नेटवर्क लागतं ना अपडेट. म्हणूनच आजचा आपला कार्यक्रम संतांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांनी दाखवलेला ज्ञानाचा मार्ग इथे रंगणार आहे. हो, चला तर संतांच्या अवीट गोडीचा, भक्तीचा आणि ज्ञानाचा प्रकाश आजच्या मंचावर उजळू दे. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम सादर होतंय संत मंडळी.
गजर गजर माऊलीचा गजर. विठूचा गजर हरिनामाचा जया रोहिणा जया रोहिणा जनोबा. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सोबतीला तू संगतीचा योग दिला, भक्तीची बोलून भाषा जगण्याचा लोभ दिला. उन्हात पाऊस पाण्यात वाऱ्याने वाऱ्यात तू 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 धनात मनात कणाकणात घरांगणात तू 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 माझ्या घरात तू घरात तू विश्वाच्या घरात तू. माझा जिरा लागले की
अतिशय अप्रतिम संतांची परंपरा आधारित नृत्य या विद्यार्थ्यांनी सादर केले. एकदा जोरदार टाळ्या. आपण आत्ताच पाहिले भक्ती, श्रद्धा आणि मानवतेचा अद्भुत संगम. संत मंडळी म्हणजे केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याची एक सुंदर शिकवण आहे. जातपात, उच्च नीच विसरून समतेचा आणि प्रेमाचा संदेश देणारी परंपरा. आजच्या नृत्यातून आपल्याला जाणवलेले संतांचे विचार, त्यांची करुणा आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सरळ सोपा भक्ती मार्ग. नामस्मरण, सेवाभाव आणि सदाचार यातूनच खरे समाधान मिळते. यात संत परंपरेतील मांदियाळीमध्ये आधुनिक संतांपासून ते आत्मामालिक गुरुमाऊलींपर्यंत एकच संदेश मिळतो, तो म्हणजे आत्म्याचा संदेश. आत्मा प्रत्येक हृदयात आहे, म्हणून आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे. आजचा हा कार्यक्रम त्या संत परंपरेला समर्पित. तर नक्कीच या कार्यक्रमासाठी विलासरावजी आखरे पाटील साहेब या संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडून या संत मंडळी थीमसाठी रोख रक्कम 500 रुपये. एकदा जोरदार टाळ्या अध्यक्ष साहेबांसाठी. त्याचप्रमाणे प्रकाश गिरमे साहेब यांच्याकडून संत मंडळी थीमसाठी 200 रुपये रोख रक्कम. त्याचप्रमाणे उमेश जाधव साहेब यांच्याकडून देखील 1100 रुपये रोख रक्कम. त्याचप्रमाणे अर्पिता रणमुळे यांच्याकडून 500 रुपये. या सर्व देणगीदारांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि आभार. मंडळी लक्ष, आज मंचावर पाऊल ठेवतोय तो ज्याच्या नावाने अत्याचाराची मुठी उघडी पडली. तो येतोय राजा म्हणून नाही, वादळ म्हणून, ज्याला इतिहासाने छत्रपतीच नाही अवघ्या हिंदवी स्वराज्याची धडकी म्हटलं. शिवनेरीचा कडा हल्ला होता त्या दिवशी, कारण जन्मला होता सिंह. जिजाऊंच्या डोळ्यातील स्वप्न, स्वराज्याचं स्वप्न. आणि त्या मुलानं वयाच्या 16व्या वर्षीच घोषणा केली, स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आहे. इतिहास भिजला आणि अन्याय थरथरला. तोरणा घेतला तेव्हा पाऊसही थांबला होता. मुरुंमध्ये घेतला तेव्हा वारा म्हणाला, हा मुलगा नाही ज्वालामुखी आहे. शिवरायांची तलवार ती फक्त लोखंड नव्हती, ती प्रजेच्या डोळ्यातला विश्वास होती. एक वार शत्रू संपला, एक शब्द जनता ऐकली. गनिमी कावा तो हल्ला नव्हता, ती वादळाची दिशा बदलणारी बुद्धी होती. सिंहगड, प्रतापगड, पन्हाळा किल्ले जिंकताना आवाज एकच, हर हर महादेव. भूमी कापली जात असे. हा प्रवास होता एका माणसाचा नव्हे, एकजुटीनं उठून उभा राहण्याचा. आणि आजही महाराष्ट्राची माती सांगते, धैर्यास जर चेहरा असता तर तो चेहरा होता छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सादर होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास. महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची. महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता. शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सांत, थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते. दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरडला जात होता. आदिलशाह आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष धुमसत होता. नमो चंडमुंड भंडा सुरखंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके,
बये दार उघड, दार उघड, दार उघड. जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली. ठेवू का? या राज या. काय नाव ठेवलं सांगू? सांगा की. शिवाजी. या की झोका द्यायचं तुम्ही. शिवाजीचा झाली तीग लावून बाळा काजळ घाला डोळा उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा झाली तीग लावून बाळा काजळ घाला डोळा उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा राजसरुपण डोई टोपण पाहून चुकतो जाळा लिंग लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा राजसरुपण डोई टोपण पाहून चुकतो जाळा लिंग लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा कौसल्येचा राम सावला यशोदेचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे बोलन वारे घुमू जात रे झटकात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवासीला फडफडे गडागडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे ना 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 ना. हा भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार. भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार.
परी शिवाचं मावळा आम्ही साठ भारी खंडोबाचा खंडा एकच परी शिवाचं मावळा आम्ही साठ भारी मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश दे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी माता. ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी माता. धोरण कुठे अंगाल भगवे रक्तात जागू दे गाज भवानी माता. हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी रक्तामंदी उसळ ताप तलावा शिवराय शब्दाची आनमाला उसळ ताप तलावा शिवराय शब्दाची आनमाला वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज बघावा. राजल राजन जिंकून या जगभरी शिवबाराच नाव गाजेची निगत वारगात गाण भाळा भरी शिवबाराच टंक वाजेची. जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली. जगभरी शिवबाराचं नाव गाजली.
शांतराजाची घेऊन आकाराने निघाले रे. अरे तुफान पेटलं अन्न गनिम खेळलं. अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं. अरे आले अरे मराठी आले रे. शांतराजाची घेऊन आकाराने निघाले रे. अरे तुफान पेटलं अन्न गनिम खेळलं. एकच नाव आहे शिवाचं घेतलं. श्वासात राज ध्यासात राज गावात राज भावात राज जगण्यात राज मरण्यात राज हे शिवबार. श्वासात राज ध्यासात राज गावात राज भावात राज जगण्यात राज मरण्यात राज हे शिवबार. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी या जीवा काय म्हणतोय खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप दाडा म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला. टरा पडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी. अरे पान सुपारी भी चैन से खाने नहीं देता वो शिवाजी. कहता है स्वराज्य में शामिल हो जाओ वरना मरो. तो अब हम आपको कैसे बचा सकते हैं? हम लोगों को बाजी प्रभु देश पांडे चाहिए. रात्रीचे 4ही प्रहर जांघड चिखलातून आम्ही धावत होतो.
उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो. राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्यादेखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी झाले. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी, दादासाहेब, राजा, जल्दी करा राजा, गनिम दिसायला लागलाय. रायगडावर पोहोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे. चल. हर हर महादेव. शेवटचा मुजरा स्वीकार करावा. हर हर महादेव. मुक्काम उमरठ. नाव सुभेदार तानाजी मालुसरे. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. समनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. धुआं धुआं गहरा था घना अंधेरा था तुझे इसमें रोशनी शक्ति का तूने ही तो झोलियां भरी है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम तके तेरे जग नहीं समझना जगदम्बे है माया भवानी. आए भवानी, आए भवानी,
के पास एक खूंखार निर्दयी बेसालार था जिसका नाम था उदय भान। खली पली हो गया है दिल, दुनिया से मेरा खली पली हो गया है दिल। हम पूरे हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं। हम आपको हमारा किलेदार चुनते हैं और इसीलिए हम आपके लिए एक नायाब तोहफा लाए हैं। कोंढाना खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज, आपके लिए कोंढाना ये तानिया जीत के आएगा। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते। तुम्हारे घर पे शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी कोंढाना की, फिर मेरे रायबा की। निकल गए मुहिम पर और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का। शेवटचा मुजरा स्वीकार करावा। गड आला पर सेव हो गेला। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाना को जीत कर तानाजी भगवे में समाया था। होशियार रहो, शिवा आ रहा है।
तिला बोलावून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही. राजा जी आप खिल्लत तो देखिए. खिल्लत? या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. हे हे हा हे ना अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हे लागणा पार लागणा पार. अरे लागणा पार लागणा पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो क्यों बसला हाय ना गनीम येडा मांडून आलई आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज. राजांनी आता युगत मांडली. अरे युगत मांडली. युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. बघा 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 युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. पंताची जुबान राजांनी काढली. सिंधीच्या खेम्यात गडबड झाली. पंत तो जिभेनं गोंधळ झाली. शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हे शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. देवा नाही सुलूक होणार. आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव. अहो तुम्हासनी ठाव नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला. राजाने त्याला कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो. 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 म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी. जसा महाभारत संगरी किसन देव आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हे लागणा पार लागणा पार. अरे लागणा पार लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार.
शिवरायाला, संगे मारू सराव भाग्याला, कंक बाजूला बसविला. हनुमंत रामाला, जेधे बांधल शिवरायाला, संगे मारू सराव भाग्याला, कंक बाजूला बसविला. ऐसे वीर ते मांडले, कापी दैत्य ते माजले. ऐसे वीर ते मांडले, कापी दैत्य ते माजले. तू भगवा वाड माई, सौराज्य गान गाई. तू भगवा वाड माई, सौराज्य गान गाई. भगवा वाड माई, सौराज्य गान गाई. तू भगवा वाड माई, सौराज्य गान गाई. हे पासल कर मांढिरा जैंदल कर, हड सांभाळी पेशवा, गोळे जाधव बनती शेर. बळी महाबळी हे ऐसे दाभाडे अन कोंढाळकर, मोहिते अन परजंतांची गाजती ही तलवार. शोभवा वाड माई, सौराज्य गान गाई. तू शोभवा वाड माई, सौराज्य गान गाई. शोभवा वाड माई, सौराज्य गान गाई. तू शोभवा वाड माई, सौराज्य गान गाई. दान पावलं, दान पावलं, दान पावलं देवा, दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं देवा, दान पावलं. शोभवा वाड माई, सौराज्य गान गाई. वाड माई. अरे जोगते आहेस का वासुदेव? तू भगवा वाड माई, सौराज्य गान गाई. तू भगवा वाड माई, सौराज्य गान गाई. भगवा वाड माई, सौराज्य गान गाई. अरे ये कोट सदानंदाचा देवाचा मल्हारी राजे माझ राज केला, बेल भंडारा तो बघा कैसा साज केला. देवाचा मल्हारी राजे माझ राज केला, बेल भंडारा तो बघा कैसा साज. भरतार मिळाला मराठी मातीला, भरतार मिळाला मराठी मातीला. धनी सह्याद्रीच्या उच्च शिखरांचा, भंडारा तो उतळील स्वातंत्र्याचा मान, देई समजा आया बाया बहिणी खंडवाच्या खंड्या जैसी कैची है तलवार. राजाचा नावानं भिसीव अवतार. मल्हारी शिव मल्हार, मल्हारी शिव मल्हार, मल्हारी शिव मल्हार. मल्हारी मारतात शिव मल्हार. देवाचा मल्हारी रजे माझ राज केला, बेल भंडारा तो बघा कैसा साज. देवाचा मल्हारी रजे माझ राज केला, बेल भंडारा तो बघा कैसा साज. मावळाची माती ही आता आपली झाली, कातळची छाती ही आता गती झाली. शिवबाच्या रूपाचं दर्शन रोज सूर्य घेई. शिवशंकराचं दर्शन रोज सूर्य घेई. कोटी कोटी पुण्य बांधून गाठीला रजा. शिवाजी झाला या जगीचा तारणहार. अरे ये कोण? देवाचा
माझी ओळी ग माझ्या जिजा भवानीला जिन दिस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओळी ग माझा शिवबाई केलं राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठद्दशाङ्गुलम् शम्भो सक्रजिनी सैल पर हरकतम पहल पर बिगड़ गई रैल पर लंबोदर देखिए 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 सक्रजिनी सैल पर हरकतम पहल पर बिगड़ गई रैल पर लंबोदर देखिए रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर कुंभज भी सेकिए शंभो जो आनंद पर गरुड़ जो भुजंग पर घोरों के अंत पर पार को फेंकिए बाज जो भी हंग पर सिंह जो पतंग पर भेज जबू रंग पर सिंहराज देखिए सिंहराज देखिए सिंहराज देखिए ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मायल हे किन्नो ऐका ऐका चंद्र सूर्यानो बळत्या भागानो रान किल्ल्यानो जी जी हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी ऐका सात समुद्रानो जी 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 ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली हाय बादशाही पडे पायाशी जी जी छटाडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही पडे पायाशी जी जी छटाडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही पडे पायाशी शिव सुंदर केशरी आजा मुता राजा बसला दत्त मराठीवरी गायुगाची पुण्याई गायुगाची पुण्याई ये रुद्रभूमीवरी राजा बसला दत्त मराठीवरी राजा बसला दत्त मराठीवरी भत कोरड समजा दुष्काळ दुष्काळ भत कोरड आभाळ समजा दुष्काळ दुष्काळ माती भती लय तान्हेली रया शेताची हो गेली आता पोचली भवानी आईला पावसावानी हो कोसळला सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अभ्या जन्माची एकच राजा साखायचो एकच राजा साखायचो कोणत्या घरी भाकरी राजा
पर रावण से रंभ पर रघुकुल राज है। बारी बाह पर समूरति नाह पर जो सहस आह पर राम गुजराज है, राम गुजराज है। माऊली रे सावली गडकोट रावली शिवशंकर हा युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा संतांचा रक्षको शत्रूंनी खंडको भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो झुंड पर भूषण में तुंड पर जैसे मुजराज है। अंश पर दंडजनी कंस पर कोमली छपंस पर सैन शिवराज है। भूपति देवा भगवती भगवती देवा बलवती बलवती देवा दलपति दलपति देवा बोले आयल बोले छम 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 बोले आयल बोले छम 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 मेरी धरती पैरों तले जी चाहे जीवन के हम नाचले ओहो ऊंचे है अंबर से भी हौसले देखो बोले आयल बोले छम 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 भूपति देवा भगवती भगवती देवा बलवती बलवती देवा दलपति दलपति देवा दुर्गम देवा प्रियतम प्रियतम देवा पुरुषोत्तम देवा परम नरोत्तम देवा उगवला सूर्यवा सह्याद्री रांगला अनवाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अनवाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अन स्वराज्याचं तोरण बांधिले शिवबान राजन सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे स्वराज्याचं तोरण बांधिले शिवबान राजन सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे शिवबराज शिवबराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग हे पालखिताल कोण सोबती मावळे सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या सत्रेवर गरजती शाहिरी ललकर संगनगार तू तारी वाजती संबळ जन मासराज शाजीची जाऊ रत्न शिवबा ग माय ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग
घातला तलवारीचा पाट नाचत मर्दानी खेळात भगव्या झेंड्याचं बाळ घडावं भरलं ग ग माझ्या राजाच्या नावानं घडलं शिवराई होण ग उधळे गुलाल भंडारा उधळे गुलाल भंडारा शिवाच्या जवळच्या नावाने माझा शोभा छत्रपती झाला ग माय ग ग ग माझा शोभा छत्रपती झाला ग माय ग ग ग साडेतीन सवारीच झाली स्वराज्याचा तूच वाली मुघलनेच्या मादील शाही ठेचली पायानो मर्दान सम्राट बी झालं किती ताल किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिववर माझा रे गे 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 माझा राज छत्रपती झालं ग माय गे 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 माझा शोभा छत्रपती झाला ग माय ग ग ग माझा शोभा छत्रपती झाला ग माय ग ग ग बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती शिवाजी महाराज की